नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणींनो, जर तुम्ही शोधत असाल नवीन आणि युनिक ब्लाऊज डिझाईन तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग आपण छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच. 9.5ची घ्यायची आहे घडी. 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार. तर ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे. मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करायची आणि बंद बाजू अशी बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. सेंटरला सुद्धा एक रेष मारायची. पुन्हा पिन काढली की पुन्हा याला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस. त्याच्यावरती ठेवायचं आहे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची. जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची. बघा, आपण जी गळ्याची रेष मारलेली त्याच रेषेवरती शिलाई आली तर परफेक्ट असा गळा आपला तयार होईल. आता जो मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आता छोटे छोटे कट आपल्याला पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायचे. शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आणि अगदी व्यवस्थित हे कट आपल्याला इथे मारून पूर्ण करायचे. आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दाबटीप इथे आपल्याला द्यायची. दाबटीप देताना कपडा अगदी व्यवस्थित पकडायचा म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडणार नाही आणि परफेक्ट गळा तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळ मिळेल आणि छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, इथे दाबटीप दिली की छान असा गळा आपला तयार होतो. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा फुगा पडण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून हाताने अगदी व्यवस्थित करायचं आणि मगच शिलाई मारायची. उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा कट करून घ्यायचा आहे म्हणजे छान अशी फिनिशिंग ब्लाऊजला येते. बघा, या पद्धतीने सगळीकडनं जे जास्त दिसतंय कापड तेवढं सगळं कट करायचं आहे. लगेच पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे. अर्धा इंच उंचीला, अर्धा इंच रुंदीला आणि 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. त्याच्यानंतर एक पट्टी घ्यायची आपल्याला इथे आणि ती पट्टी आपल्याला इथे कमरेला लावून घ्यायची. पट्टीला एका बाजूने फोल्ड करायचं आणि पट्टी इथे ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती दाबटीप देऊन पट्टीमध्ये फोल्ड करायची आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला गळ्याच्या बाजूने 1.25 इंच अंतर मोजून पूर्ण गळ्याला अशी रेष मारून घ्यायची. बघा, या पद्धतीने पूर्ण गळ्यावरती बरोबर 1.25 इंच अंतर मोजायचं आणि एक रेष आपली मारून घ्यायची अशी. रेष मारून झाली की आता आपल्याला घ्यायचं आहे कॉन्ट्रास्ट कपडा. 3 इंच रुंदीची पट्टी आपण घेतली आणि लांबीला तुमच्याकडे कापड असेल तेवढं घ्यायचं आहे आणि असं डबल पट्टी फोल्ड करून आणि आपल्याला शिलाई मारायची आणि पलटी करून घ्यायची. पलटी केली की हे पट्टीचे आपल्याला 4 इंचाचे तुकडे करायचे. बघा, याप्रमाणे 4 इंच मोजून घ्यायचं आणि याचे तुकडे करून घ्यायचे. असेच पट्ट्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. आता ह्या पट्ट्या अशा फोल्ड करायच्या आणि बरोबर जी रेष मारली ना त्या रेषेवर ठेवून शिलाई मारून घ्यायची.
अंतर सोडून ह्या पट्ट्या आपल्याला लावायच्या आहे. बघा याप्रमाणे पूर्ण गळ्यावरती आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहे. आता शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो ना तो असा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा. सावकाश कट करायचं. बघा या पद्धतीने व्यवस्थित कट केलं ना म्हणजे आपल्याला लेस लावायला पण सोपं जातं आणि डिझाईनची फिनिशिंग पण छान येते. आता याच्यावरती आपल्याला छान अशी लेस लावून घ्यायची आहे. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीत. आता इथे गळ्यावरती सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. जसा गळ्याचा आकार आहे त्याच आकारामध्ये आपल्याला इथे कडेला एक लेस लावून घ्यायची. बघा आपली ह्या पद्धतीने लेस लावून झाली. त्याच्यानंतर आपल्याला आता नॉड घेऊन लटकन बनवायचे. त्याच्यासाठी चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे. त्याला ह्या असं त्रिकोणमध्ये असं ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. मध्ये नॉड ठेवायची आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला लटकन बनवायचं आहे अगदी सोप्या पद्धतीत. बघा इथे आपण सिंपल असं लटकन इथे बनवलं आहे. आता वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ रोज बघत जा. आता सुई दोरा आणि मणी आपण घ्यायचे आणि इथे आपण थोडेसे मोठे मणी वापरणार आहे. मोठ्या साईजचे मणी वापरायचे. बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे डिझाईन बनवायची आहे. इथे एक मणी लावून घ्यायचा आणि गाठ मारून पॅक करून घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे फुलं बनवायचे असे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा ह्या पद्धतीने आपल्याला सगळे मणी लावून घ्यायचे. सगळे मणी आपले लावून झाले. डिझाईन अगदी पूर्ण झालेली आहे. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओला लाईक शेअर करा. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. असे छान व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.